मंडळी, थकलेल्या जीवाला जसं घोटभर पाणी देऊन जातं तरतरी, थकलेल्या जीवाला जसं घोटभर पाणी देऊन जातं तरतरी, तसंच दुःखाच्या वाटेवर इवलसं हास्य देऊन जातं जगण्याची उमेद भारी, जगण्याची उमेद भारी. घेऊन आली आहे दुःखावरचा रामबाण उपाय, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. चला तर मंडळी, स्वागत करूया आपल्या पंचसनी तुम्हाला खो खो हसून तुमची सगळी दुःख विसरायला लावणाऱ्या आपल्या दोन्ही गावच्या इनामदारांचं आणि त्यांच्या गावकऱ्यांचं. त्याचबरोबर स्वागत आहे मंचावर हास्यदंगा घालणाऱ्या आपल्या विनोदवीरांना कौतुकाची थाप देणाऱ्या आपल्या दोन्ही सरपंचांचं, अर्थात बेधडक बिनधास्त सई ताम्हणकर. आणि आपल्या व्यस्त चित्रीकरणामधून वेळात वेळ काढून खास लंडनहून आलेले आपले खटाळ विश्किल प्रसाद ओग. तर मंडळी, कॉमेडीच्या आखाड्यात रंगलेला हा हास्य मुकाबला लवकरच अंतिम टप्प्यात पोहोचणार आहे, कारण लवकरच रंगणार आहे अंतिम सामना, ज्यातून ठरणार आहेत हास्य जत्रेच्या पहिल्या पर्वाचे कॉमेडीचे जहागीरदार. तर मग गावकरी, आपल्या 25 मधला जोर आजमावायला शेवटचे काही डाव उरलेत, तर मग होऊन जाऊ दे. ऑल द बेस्ट. विचारूया आपल्या कॉमेडीच्या बंद्या रुपयाला कोणाला द्यायचं पहिलं निमंत्रण हा मंच दणाणून सोडायला. हास्य खुर्द, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य खुर्दचे शिलेदार प्रथमेश आणि श्रमेश यांचं. गे आवशी, वाचलो हडकर वाचलो. हा, या पोराक बघितलं ना की माझ्या काळजाचं एकदम पाणी पाणी होता. आता लेखकान म्हणल्या ना म्हणान मी सई मॅडम म्हणतोय, तर माझ्या मनात सईच म्हणूचा. बाकी कसाच बरास ना? आवशी खाव. पहिल्या नाटकाचा शो बघू लंडनसून माणसं आली. बाकी लंडन मध्ये कसा बारा मा पाऊस पाणी? अरे जबरा. हा, थैसून काय खटखटे लाडू खाजा बिजा आणलं? खटखटे लाडू नाही का? थैसा पोचलेला नाही का? पोचव पोचव, कोकणातला माणूस जरा वेळ लागत पण पोचव. तर मेन मुद्दा असो की माझ्या नाटकाचा पहिलं शो हा, म्हणून यो बारकू शिवलकर तुमच्या सगळ्यांचा स्वागत करता. म्हणजे कोकणातलो माणूस आणि नाटक यांचा नाता म्हणजे हापूस आंबो आणि त्याच्या आतमधली कोय, म्हणजे दोघांचं एकामेकाशिवाय जमणाच नाही. म्हणून मी पण 2 वर्ष 3 महिने 4 दिवस आणि 5 रात्री जागान नल दमयंतीवरचं नाटक लिहिलं. अरे बापरे. आता त्यात नलाची भूमिका मीच केलंय. पण विशेष आकर्षण म्हणजे नाटकाचा विशेष आकर्षण म्हणजे मुंबईसून आणलेली नटी. आता आकर्षण, आता मुंबईची नटी म्हणजे चंद्राची चांदणीच जणू. तर त्या पोर आमच्या 10 दिवस राहुला रेसल बिसल केल्यान आणि आता त्या पोर मुंबईत गेला. हा, तर आता इला रे इला की पडदो वर करता आणि नाटक सुरू करता. हा, इलासा वाटता बाबल्या मयकर आणू गेलो होती का? इलासा वाटता इलासा वाटता. आल्या आल्या कालवण घातलं नाही. बघा बघा, मुंबईची नटी पण संस्कार बघा. आल्या आल्या पाया पडला. राहू दे राहू दे, डिरेक्टरला रिस्पेक्ट देतच राहू दे. उभं राह उभं राह, उठा उठा राह उठा राह. दादानू, मी उठलाय ना तर तुम्ही आयुष्यात न उठशाल. या आता कानाजवळ काहीतरी किनकिनला माझ्या. मुंबईचा हा नाता लाजता लाजता. गो पोरा, लाजू नको. तुका बघू सगळे इलेत. मुकडो दाखव मुकडो दाखव. दादा तुम्ही तयार आहात? हा तयार. मरायला तयार आहात? हा तयार. मग कर्मन मरा. जे औषध खाव. अरे ह्या खैचा जालिम सौंदर्य. अरे ए बाबल्या मये करा. अरे ह्या बाईच्या पेक्षा तू रे काय करतोस? आणि मुंबईची नटी खय हा? ती पळून गेली मुंबईला परत. ती मुंबईत पळून गेली. बाबल्या खरा सांग, काय केलंस तू तिच्या बरोबर? म्या 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 काय नाही केलं, म्या काय नाही केलंय. मग हे तिनंच मका विचारलं काय ता? मी कोकणात इले तर भेट म्हणून काय द्याल. मग हे तू काय सांगितलं? मी म्हटलं मागल्या 2 नटीना 2 पोरा दिल्या हो. तू त्याचा खरो इतिहास सांगितलंस? अरे खरो इतिहास सांगायचं नसता रे. ज्यांना ज्यांना खरो इतिहास सांगितला ना त्या लोकांनी इतिहास जमा केल्यानी.
अरे खरो इतिहास सांगितलंच म्हणा ती पळान गेली. आता लोकांका दमयंती म्हणून काय दाखव. दादानू काय आला? घाबरताव की त्या मी आहे ना मी करण दमयंती. मी दमयंती करण. कुणी नल देता का नल? कानाखाली एक वाजव. अरे नळ दे. तुका झेपात काय दमयंतीचं काम तुका झेपात काय. याच सारखा बका पाण्यात बघता या माणूस. अरे कधीतरी या मादेलीक चान्स दे. नाही देव मासा झालाय तर नावाचो बाबल्या मयकर नाही मी. अरे काय या मादेलीक चान्स दे रे. तू खायचो लोका पण चुळबुळ करूक लागलीत. इथे हैसर खैतरी पोर बघून त्याका दमयंतीचं काम देऊ खोया. दादा हा धनश्री घेऊया काय? धनश्री तसा पोर तर सुंदर हा. हा? पण त्याका नाटकात घेतलं तर नाटकाचं नाव बदलूक लागतं. काय ठेवायला लागेल? नल आणि भावना शून्य दमयंती. म्हणून मी सांगताय मका चानस देवा. मी उजेड पाडताय. तुका चानस देऊ. माका सांग दमयंतीचा एखादा डायलॉग बोल बघू. तुका चानस देत. बर. हे नले राजा मी चाल ले आवशीच्या धगडाच्या लेले करतो. अरे जेवढे लिहिलेले आहे तेवढेच लेले बोल. तू काय 3-4 लेले जिभेवर चढवून घेतो. वा वा. आणि ह्यो शेवटचा डायलॉग बोललास रे. पहिल्या एंट्रीक शेवटचा डायलॉग बोललोस मग पडदो पडत नाटकावर. ते मी प्रॉपर्टी वाला असं आहे ना म्हणून शेवटचं डायरेक्ट बोललंय. आता तू प्रॉपर्टी वाला नाही हस. तू दमयंती हस दमयंती. माका सांग दमयंतीची एंट्री कशी घेशील तू. ठरवलाय डोक्यात आहे. काळजाचं पाणीच करते आता. तर काय तो चिखल एकदाच. अरे बापरे. करवंदाची झाली गरिबांची प्राजक्ता माली. आली रे आली आता बाबल्या मयेकरची बारी आली. अरे अक्को शिंगम का अंगात डाउनलोड करून घेतलं. अरे अशी एंट्री नाही रे. मका सांग तू दमयंती असंच ना. अरे नाटक चालू करायला लवकर ये मेलानं लवकर चालू करा. लोक पण अडूक लागलीत. ए बाबल्या या काम कर. तू ना दमयंती म्हणा आलंस ना तू फक्त स्टेजवर जाऊन उभ्या राह. हा बाकीचा सगळा नाटक मी करते. हा चाल, चाल. हा? या बारकू शिवलकराची इज्जत आता तुझ्या हातात. हात सोड. 2 तास फक्त स्टेजवर काढू. चालेल, चालेल. हा? पोट भरलेला आहे ना. हा हा, चल. 2 संत्री खाल्लेत मी. काय बोललं. 2 संत्री खाल्ली. आवशिक खाव ह्याने संत्री खाल्ल्या आणि मग खाऊ वडे दिलं त्याचं काय केलं. तर आम्ही काळजाजवळ जपून ठेवले. शिरा पडली तुझ्या तोंडार ती. अरे तू प्रॉपर्टी वालो ना सगळ्या प्रॉपर्टीची अदला बदल केली. असो गोंधळ घालू नको नाही तर नाटकाचे वडे लावशील. चल आता पडदो देऊ सांगते. इकडे विंगेत ये. साडी खाली कर. ए पोरांनो पडदो दिवा. बाबल्या आता पडदो दिलो. हा आता एंट्री. हा, जावा. अरे बाबल्या. अरे पहिली एंट्री माझी नाही. पहिली दमयंतीची एंट्री. माझी entry? हा आशीर्वाद द्या. आशीर्वाद द्या. हा जा. मीच ती भल्या पहाटे हा या ओढ्याच्या काठी प्रेमाची थाप पडलेली असताना ए बाबल्या या गाढवासारखा हा काय करतोय. दादानू दमयंती. तिरडीचा मोडलं तुझा बांबू तो. अरे दमयंती म्हणजे दम लागलेली बाई नाही. दमयंती राजकन्या होती. राजकन्येसारखा कर. कल्ला हा. या ओढ्याच्या काठी शाबास. या ओढ्याच्या काठी या रानटी सौंदर्याचं गढूळ कुणाला कल्लार्थ नाही ना. अरे औशीच्या धगडाचा. अरे हे रानटी सौंदर्य नाही रे. रानातला सौंदर्य. आणि सौंदर्याचा गडूल नाही रे. सौंदर्याचा गुड असा लिवलेला हा रे. त्या लिवलेला तास बोल. एक काम कर रे बाबल्या. माझ्या एंट्रीच्या आधीचं वाक्य बोल. मी या एंट्री घेते आणि मग सगळा सावरतो. या ओढ्याच्या काठी कुणी कसं दिसत नाही बरे. या सकाळच्या प्रहरी या नलराजाकडे तलवार नसताना या सकाळच्या प्रहरी या नलराजाकडे तलवार असून धनुष्यबाण नसताना. अरे बाबले मेला या काय करतोस. प्रॉपर्टी वाले आहे ना मागताय ते सगळं देतं. औषधा झगड्याची प्रॉपर्टी देतो. या सीन मध्ये नको होती.
तर या सकाळच्या प्रहरी या नलराजाकडे जबरदस्तीने तलवार आणि धनुष्य दिलेला असताना राजाला अचानक आठवलं की माझ्याकडे गदा नाही. नाही गदा कोणी सांगितलीच नव्हती. पॅकेटात लाच घालून घबराव. तर राजा आठवला असा की स्वरक्षणासाठी राजाच्या स्वतःच्या रक्षणासाठी त्याच्याकडे काहीच आयुध नाही हो. मग ह्या जंगलात ह्यो राजा भुकेल्या पोटी काय करी. नले राजा हे घ्या चण. आलो आम्ही वनविहार करून. अरे औशीच्या दगडाचे चणे देतात लोकांका काय दाखवायचा. दमयंतीला चणे देता म्हणा. मग काय स्टेजवर सगळ्यांसमोर वडे काढू. कसं वाटेल ते. अरे तुझ्या बापाशी ठेवले नलराजाच्या जमान्यात वडापावची गाडी आहे. असा करू नको. तुझ्याकडचं काय देऊ नको. माझ्या नाटकाची वाट लावतस रे वाट लावतस. दादा नु घबरावा. हा? आता मी सुटलंय. आता मी दमयंती माझ्या प्रकारे करताय. तुझ्या प्रकार म्हणजे मी दाखवते कसं करायचं ते. हा? हे नले राजा टाकीन जाऊ वेल्डिंग करून. अरे अरे हा काय बोललं. या फेमस आहे ना म्हणून ऍडिशन घेतलंय. अरे कसली ऍडिशन. तुका आता एक्झिट घेऊ लावते. हे दमयंती तू तुझी पायरी सोडून वागतेस. इकडची पायरी उतरून जा. आणि तुम्ही कोर्टाची पायरी चढून माझ्यावर केस टाकली ती. ए बाबल्या घरातली भांडणाचा वाट्यावर आणू नको. मी तुका शाप देन. मी शाप मला शाप. मी मन्यार फुरसा घोनस कोबरा सगळं द्यान. मी तुझ्यावर 12 पतीचं जाप मारान. मी करणी आणि मूठ मारन. अरे काय अरे तू मायका काय शिकवणार रे. अरे तू बाबल्या मयेकर लोका परसाक जाताना त्यांची टमरेल चोरणार. तू बाबल्या मयेकर माका शिकवणार. तू बारकू शिवलकर त्या तुषार विचाराच्या कलमावर चढून त्याचे आंबे चोरून त्या तुषार विचाराला विकणार तू दादा. अरे दादा तुका या नाटकातून मी बाहेर काढेन. मी तुला भावकीतनं बाहेर काढेन. भावकीतनं मी तुका या देशातनं बाहेर मी काढेन. तुला राज्यातनं बाहेर काढेन. अरे राज्याची काय वार्ता करतात. या लावलंय मी माझा राज्यपणाला. हो युद्धाला तयार. राज्य लावलंय. यो माझं मुकुट लावलं पणाला. मुकुट मग ह्या माझा वीग लावला मी पण. अरे अरे ह्यो मला बाबलो मयेकर. नाही, अरे मेलानी मुंबईत नटी नाही आणला नाही. अरे बंद करा नाटक रे. अरे थांबा. अरे बाबला वाट लावलात माझ्या नाटकाची. लोक निघून गेलीत. वाट लावलंच रे. दादाजू नाटकाचं जाऊ दे. दमयंती कशी वाटली. अरे आवशीच्या घोवाची दमयंती तुका आता बघतोय मी. बाबल्या कोकणामध्ये जी परंपरा आहे नाट्य परंपरा ती तुम्ही आज इथे उभी केलीत आणि इतक्या खुबीनं उभी केलीत. थँक्यू सो मच. जाणून घेऊया सरपंचांना तुमचा परफॉर्मन्स कसा वाटला. सई प्रथमेश तो धनुष्य इकडे घेऊन येशील का प्लीज. प्रथमेश साठी आहे. हाय हाय ओ माय क्या बात है. प्रथमेश खूप सुंदर. पहिल्यापासून म्हणजे तूच एक स्किटचा चढता क्रम तू सेट केलास आणि तुझ्या ग्राफवरती आज स्किट गेलं. खूपच सुंदर. खूप छान करता यार तुम्ही दोघे. तुमच्या दोघांची मला दृष्ट काढायची आहे. असंच छान छान परफॉर्म करत राहा. तुमच्यात खूप जास्त पोटेन्शियल आहे आणि ऑल द बेस्ट. मला खूप आवडला परफॉर्मन्स. अमेझिंग. प्रसाद सगळ्यात आधी या एपिसोडची सुरुवात प्राजक्ता तू मला काहीतरी ऐकवण्यापासून केलीस. मग प्रथमेश आला त्यांनी मला काहीतरी ऐकवलं. पण जेन्युअनली सांगतो 15-20 दिवस मी खूप मिस केलं तुम्हाला सगळ्यांना. आम्ही खूप मिस केलं तुम्हाला. लंडनमध्ये गेल्यानंतर एक मराठी फॅमिली आली आणि माझी ऑटोग्राफ घ्यायला ते लोक आले आणि तर मी म्हटलं की मला वाटलं की कुठला तरी पिक्चर बघितला असेल, कुठलं तरी नाटक बघितलं असेल वॉटेवर. तर म्हटलं काय बघितलं तुम्ही लेटेस्ट. तर ते म्हणले तुम्ही त्या प्रथमेश समेशच्या कार्यक्रमात असताना तो कार्यक्रम बघितला. ओ वा वा क्या बात है मित्रांनो. सो माझं म्हणणं असं की कोकणची माती मॉरिशसपर्यंत नाही तर लंडनपर्यंत पोहोचलेली हाय, हाय. आहे. सो आपल्या शो करता एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. Cheers. आणि आता माझ्या नसण्याबद्दल 1-2 ओळी. हम नहीं थे तो महफिल में चल रही थी कत्ल की तैयारियां हमारी.
हम नहीं थे तो महफिल में चल रही थी कत्ल की तैयारियां हमारी. हम आए तो कहते हैं बहुत लंबी उम्र है तुम्हारी. माय वा. उत्तम, मस्त. अशा प्रकारचा विनोद याआधी बरेचदा आपण मराठी रंगभूमीवरती सुद्धा पाहिलेला आहे. तुझं स्त्री रूप हे जरा याचं आजचं एक जरा वेगळं आकर्षण होतं. मला असं वाटतं या रूपात तू पहिल्यांदाच आलायस या मंचावरती ना. हो. स्त्री भूमिकेत का याच्या आधी कधी कुठे नाही, नाही, केलेली आहेस? पहिल्यांदाच, आयुष्यातच पहिल्यांदा पहिल्यांदाच, करतोयस. पण त्यामुळे तुझ्याकरता एक विशेष टाळ्या वाजल्या पाहिजेत. कारण कुठेच तो कॉन्शियसनेस नव्हता आणि कुठेही ते कधी कुठे असं वल्गर झालं नाही, बिभत्स झालं नाही. त्याची डिग्निटी तू थ्रूआउट खूप सुंदर मेंटेन केलीस. आणि कॉमेडी परफॉर्मन्स करताना असं कॅरेक्टर करताना तो बॅलन्स सांभाळणं खूप महत्त्वाचं असतं. तू अत्यंत उत्तम सांभाळलास आणि तू पहिल्या मिनिटापासून शेवटपर्यंत उत्तम कॅरेक्टर पकडलंस प्रथमेश. आणि ती तलवार पण कुठेतरी धनुष्य होतं तसं तलवार कुठेतरी आहे ना स्टेजवर. तर ती तलवार ना ती तुमच्या दोघांसारखी असं मला वाटतं. म्हणजे एकाला माहिती आहे की आपल्याला किती धार आहे आणि म्हणूनच दुसरा मॅन बनून त्याच्याभोवती स्वतःचं संरक्षण ठेवतो. त्यामुळे धारदार परफॉर्मन्स, मस्त. आणि आता जाणून घेऊया गुण. सई 11 गुण. क्या बात है. प्रसाद 10 गुण. नो इश्यूज मित्रांनो. लवकरच अंतिम सामना होणार आहे, त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य खुर्दच्या इनामदारांचं. आज मी खूप खुश आहे. सांगणार आहे, कारण सांगणार आहे, पण त्याआधी नमस्कार चमत्कार करूया. नमस्कार प्रसादा. नमस्कार. हॅलो सई ताई. कारण जुजबी फक्त नमालाच मिळालं ना. माझी फक्त दृष्ट काढली गेली. पण ती दृष्ट काढल्यानंतर लोकांनी ज्या दुष्ट नजरेने पाहिलंय, जे मी भोगलंय तुम्हाला सांगतो. म्हटलं आज विषय एंड करूया, सई ताई बोलून आज विषय संपवून टाकूया. सई ताई. तर आता मूळ विषयाकडे वळूया. लग्न. वा. लग्न म्हणजे ही एक अशी युती आहे की जी दोन व्यक्ती मिळून आयुष्यभर अशा समस्या सोडवत असतात ज्या आधी अस्तित्वातच नसतात. तुम्हाला सांगतो, जगातले 90% पुरुष ह्या अशा बायकांमुळे त्रस्त आहेत ज्या बायकांच्या नावाच्या शेवटी NIAMTPLU ही अक्षर येतात. खोटं वाटतंय? स्वतःच्या बायकोचं नाव आठवून बघा. आठवून बघा. आहे की नाही? आहे की नाही? अरे हे सत्य आहे. माझी बायको पण अशीच. एवढी म्हणजे तुम्हाला सांगतो, गणरायाच्या 2 बायका, रिद्धी आणि सिद्धी. माझी एकच बायको, ती पण नेमकी जिद्दी. नेहमी घालून पाडून बोलत असते, नेहमी घालून पाडून बोलत असते. आणि आज माझा बॉस येणार आहे घरी माझ्या पार्टीला. मला भीती होती की त्याच्यासमोर माझा अपमान केला, पाण उतारा केला तर काय करायचं. पण नाही, त्याच्यावरचा उपाय शोधून काढलाय. ॲक्च्युली काल नाही का जडीबुटीवाल्या बाबाकडनं ना बायकोचे मूड्स कंट्रोल करायच्या गोळ्या मिळाल्या आहेत. म्हणजे ह्या गोळ्या तिला दिल्या ना की तिचा स्वभाव आपला पाहिजे तसा होतो. या सगळ्या चॉकलेटमध्ये मिक्स करून ठेवल्यात. आता कसं चारतो तिला बघा, येऊ जात. पशा तुला काय सांगितलं होतं मी? काय? काय सांगितलं होतं तुला मी? काय? हा, गॅस सिलेंडर नीट लावायला. का नाही नीट लावलास? तुझ्यामुळे. अगं लावला ना, सकाळीच लावला. कसा लावलास? मी 2दा दूध तापवलं ठेवलं, 2दा नासलं दूध. एक काम धड तुला करता येत नाही. एक सेकंड, गॅस सिलेंडर लावण्याचा आणि दूध नासण्याचा काय संबंध? म्हणजे ह्याच्यात माझी काय चूक आहे? मग माझी चूक आहे. नाही नाही नाही, मग माझी चूक आहे. हा, काय मी काय केलं? मी भांडी नीट घासली नाही. हा, मी मुद्दाम काय केलं? लिंबूचा चमचा त्यात घालून ठेवला. हा, माझी चूक आहे. काय केलं मी? मी बाहेर जास्त वेळ दूध ठेवलं. काय केलं मी? सगळी कारण स्वतःच्या तोंडाने सांगते. पशा मला आता राग येतो. मी आहे ना, म्हणून मी या घरात टिकली. हा पशा, दुसरी कोणी असती ना तर निघून गेली असती. आधीच सांगते. माहेरी निघून जाईन मी, मग बघ स्वतः सगळं एकटा करत. नुसत्या धमक्या देते, जा ना कधीतरी. काय म्हणलास? काय नाही, काय म्हणालास आता? काय नाही. काय म्हणालास खरं सांग. ओ सॉरी, माझी चूक झाली. ऍक्च्युली काय आलं तर सिलेंडर लावताना LPG मधला प्रोपेन गॅस माझ्या हाताला लागला.
त्याची रिॲक्शन स्टीलच्या भांड्यातल्या कार्बन सोबत झाली आणि त्याच्या दुधातला तो प्रोटीनचा संपर्क आल्यामुळे दूध नासलं. बस. देर यू आर. आता कसं? चल इकडे बस. आता ते 3 महत्वाचे शब्द बोल. आय लव्ह यू. हे नाही प्रसाद. मग कुठले आहेत? आय मिस यू. प्रसाद हे 3 शब्द नाही प्रसाद. ओके. आय लाईक यू. प्रसाद आता माझं डोकं ओके फिरतंय ओके प्रसाद. ओके ओके. आय एम सॉरी. देर यू आर. आय एम सॉरी. हे 3 महत्वाचे शब्द आयुष्यभर लक्षात ठेवायचे. हा? आयुष्यभर. मला सांगतो हेल्मेट आणि बायको जोपर्यंत डोक्यावर चढून ठेवला ना तोपर्यंत जीव वाचतो. काय म्हणलास? ना काय नाही काय नाही. ए नमो कुठली प्रेमळ. हा नमो. हे बघ मला मी तुझ्यासाठी चॉकलेट आणलं. चॉकलेट या. आधी chocolate. चिडचिड करायची chocolate. आणि मग अशी चॉकलेट खायला घ्यायची. तुला माहितीये मला चॉकलेट खूप आवडतात म्हणून हे असलं काहीतरी करतोस. अगं, आणि इकडे chocolate- ती गोळी. चॉकलेट. सॉरी ऍक्च्युली मी बोल. अरे बाप काय पशा तू आता मला लाडी गोडी लावतोस पशा. बोलचा परिणाम एवढा लगेच लव यू जडीबुटी वाले बाबा. पशा पशा why you love जडीबुटी वाली बाबा when I am here. पशा माझ्यात काय कमी आहे पशा. पशा come on पशा come on. पशा love me. काय ग नमा. Why are you crying baby? नमा खूप वर्ष झाली हा अवतार बघून. रडू फुटतंय नमा रडू फुटतंय. पशा please don't cry baby. Please come on पशा नाही, love नमा. me. Love me baby. नको बा नमा. Baby love me. नमा. हा? बाबू झाल्यानंतर तर हा सूरच विसरलेलो ग मी. पण गॅस तर चुकीचं लावलास म्हणून दूध नासलं ना पशा. पशा ते बरोबर मूळ मुद्दा लक्षात ठेवलाय. गॅस माझ्यामुळे दूध नासलं. पशा नमा हा. पशा टिंग टॉंग. पशा घंटी. घंटी घंटी मी बघतो ना नमा. अरे तो देवा. वा पशा वा. कचरा. कचरेवाला आलाय. ए त्याच्याशी काय असं बोलतेस. नाही मला मग पुढे. तुला कचरा पाहिजे. ओला देऊ की मुका देऊ. वा 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 वा. ओला देऊ की सुका देऊ. अरे सगळ्यात तू अशा भाषेत बोलते. बेबी आय लव्ह यू. आय लव्ह युअर. हे बघा तुम्ही किती काय पण केलं ना पैसे मी पूर्णच घेणार. तू बस तिकडे येडायस काय. अरे ते पैशांसाठी नाही करत आहे. मग? ऍक्च्युली तुला मी गोळी दिली आहे प्रेमाची गोळी. त्याच्यामुळे ती अशी प्रेमाने बोलते. साहेब मी आयुष्यभर तुमचा कचरा फुकट घेऊन जाईन. एक गोळीचं पाकिट मला पण द्या ना. का प्रसाद खांडेकरला द्यायचं. हे सगळ्यांच्या सेम समस्या चालू आहेत. धरमपाजी लव्ह यू. कम ऑन लव्ह मी. ते कमीने एक पण चुन नाही ग नाही नाही. मला धरम आणि मंदारला अमिताभ आयुष्य जमेल असं वाटत नाही ग. साईड इफेक्ट काय लिहिलाय ह्याच्या बाबा अगे हाय बाबा. अगं नमो धार्मिक माणूस होतो तिकडे कुठे तो नको त्याकडे धन्नो धन्नो तू किधर थे धन्नो. मुझे अकेले
छोड़ के गई थी धन्नो. चल धन्नो, आज डेट पे जाएंगे. अरे मुलं मुली सगळ्यांचीच प्रेमाने वागायला लागली काय हे? अरे प्रेमाने म्हणजे माझ्याशी इमोशन्स माझे खेळायला पाहिजे होते. इमोशन्स ही गोळी द्यायला पाहिजे होती. मला समजून घेणारी बायको मला पाहिजे. नमा चॉकलेट. आय लव्ह चॉकलेट फ्लेवर. कसं कसं वाटलं नमा, कसं वाटलं? नमो नमो काल नाही आवडलं. इमोशनल काल चॉकलेट नाही आवडलं का? तू दिलेलं चॉकलेट मला खूप आवडलं. तू रडतोस कशाला? मला खूप आवडलं हे चॉकलेट. अगं हो, पण रडतेस कशाला? आवडलं चांगली गोष्ट ना. पण तू गॅस नीट का नाही लावला? सगळं याच्यात हे नको विसरू. ते बरोबर लक्षात आहे तुझ्या. दूध नासलं नमो, तुझ्या आईचा फोन आहे बघ. रडू नको नमो, रडू नकोस. माझं ऐक, उगाच तिला काहीतरी वाटेल. हॅलो हा आई, एक मिनिट नमूला देतो. नमा आई तू सकाळी फोन करणार होतीस मला, तू का नाही फोन केला? नमा अगं काय झालं, तू रडतेस कशाला? आई अगं, आई यांच्यामुळे माझ्या काय काय दूध नासलं काय? काय दूध नासलं. दूध नासलं म्हणून तुझ्या नवऱ्याने तुला मारलं? आई. एक मिनिट, असं कसं? एक मिनिट, त्याला फोन दे. आई. त्याला फोन दे. आई ऐकत नाही, अगर ऐकत नाही. काय जावई बापू, काय चाललंय? मस्त झालंय फोन तुमचं. फोन आहे तुमचा. हिम्मत कशी झाली, तुम्ही माझ्या मुलीला हात लावला? लाज वाटत नाही? नाही, याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. आता पोलीस, आता पोलीस. आई नाही नाही, पोलीस पोलीस. आई आई हॅलो हॅलो आई नाही हॅलो आई. ठेवला फोन. आई पोलीसच बोलली, पूर्ण काय बोलली नाही ती. काय बोलली? पोलीस म्हणजे मग ती पोलिसांना पकडायला गेली असेल. गप्पे, ती तुझ्या आई इथं पोलीस घेऊन येते. तिला वाटलं की मी मारलं, तू वेडी आहेस का? नमा, मी काय करू आता? माझ्या टिंगटॉंग. हा माझ्या घंटी. हा ना, रडायचं काय? घंटी तू शांत. नमा बॉस आला असेल, कंट्रोल. नमा शांत कंट्रोल प्लीज. हा बॉस आला असेल, प्लीज कंट्रोल. हॅलो सर, प्लीज वेलकम सर. हॅलो हा. घरातून कोणतरी रडत होतं का? आवाज येत होता बाहेर रडायचा. हा ते टीव्ही लावला होता. टीव्हीवर ऍक्ट्रेस रडत होती. अच्छा, ओके कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. नमा बघ सर आलेत सर. हॅलो नमस्कार. कॉंग्रॅच्युलेशन्स. आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. आज मला आणि तुमच्या नवऱ्याला एकत्रितपणे असं प्रमोशन मिळालेलं आहे. इट्स टाइम टू सेलिब्रेट. Yes, sir. शॅम्पेन कुठे आहे? शॅम्पेन कुठे आहे? हॅलो, कॉंग्रॅच्युलेशन. तुम्हाला सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन. हा थँक्यू. हे रडतायत का? ते आनंद आशीर्वाद सर, आनंद आशीर्वाद. हे एवढे कोणीतरी गेल्यावर एवढं रडतात हो? नाही ते आनंद. ऐका ना सर, मी सांगतो सर. एक सेकंड, काय झालं मला सांगा. एक सेकंड, काय झालं स्पष्ट सांगा. 1 मिनिटामध्ये बोल नका. आउट. काय झालं सांगा. तुम्ही येणार म्हणून यांनी. हा काय? मी इथे येणार म्हणून तुम्ही त्यांना मारलत? तुम्हाला लाज नाही वाटत? अजून सांगा काय. खांडोळी केली? भाजी कापल्यावर कोण रडतो? सर ते ऐका हा, कोण रडतं भाजी कापल्यावर? सर ऐका ना सर, ऍक्च्युली मी सांगतो ना, ऍक्च्युली तिला ना मी गोळी घालायची होती तुम्हाला. गोळी घालायची होती. गोळी कशाला घालेन मी? मला लाज नाही वाटत? माझ्या लक्षात आलेलं आहे. ऐका ना सर. हॅरॅसमेंट करताय तुम्ही. नाही तिला जिवे मारायची धमकी दिली, जिवे मारायचा प्रयत्न केलात तुम्ही. नाही, सर. काळजी करू नका, मी आहे. काळजी करू नका तुम्ही. सर ऐका. आत्ताच्या आत्ता तुम्हाला ऑफिस मधून मी काढतोय. यू आर फायर. सर, नाही. यू आर नाही मी आहे ना. हात नाही जोडायचे. नाही, हो. माझं कर्तव्य आहे ते. हात नाही जोडायचे. सर ती धन्यवाद नाही बोलत आहे, ती बोलते नको. हात नाही जोडायचे. बहिणीसारखी आहे माझी तू. नाही सर ऐका ना सर. बहीण आहे माझी, ही बहीण आहे. अहो, सर. हात लाव त्याला. तुला काढलेला. यू आर फायर. सर ऐका ना. हो सर सर हो
अहो सर, दरवाजा असा होता, असा का उघडला? वेडी आहेस का? तुझ्यामुळे ते मला कामावरून काढून टाकलं. रडतेस कशाला तू? मूर्ख. एक मिनिट. हसरी बायको हे द्यायला पाहिजे तर मी पण नमा 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 नमा. ही गोळी खा, ही गोळी खा, ही गोळी खा. खाण्यात खा ना. सगळी वाट लावून बसली. एक मिनिट, हसायला काय झालं? नमा हसू नकोस. इथे मला कामावरनं काढलंयस, तू हसतेस का? नमा तू हस. अरे आपल्याला हसण्याचे तर पैसे मिळतात. हो ना समीर दादा? हे बघ नमा, मी गोळी दिली ना, हसणं म्हणजे ते नॉर्मल हसणं आहे. नॉर्मल कसं असायचं? नॉर्मल. हे बघ हे बघ नमा, माझं डोकं फिरतंय. मग तुझं डोकं फिरते, मग मी का हसते? नमा मला आता राग येतोय. तुला राग येतोय? राग नको येऊ देऊ, नाही तर वाघ येईल. नमा हे बघ, ही गोळी आहे ना, ही गोळी ही मी तुला दिली म्हणून तू हसतेस. या गोळ्या आहेत ना. मी का हसू? तू पण हस. नाही नाही नमा, ऐक ना माझं. ऐक ऐक नमा जुजबी दे ना, जुजबी दे ना. दूध बी आता. दे ना. बरं ठीक आहे. नमा दे ना. नमा हे तू सही नाही केलं आधीच सांगतो. सही कशी करेल? मी तर नमा नमा दे ना. ऐक. नमा दे ना. ओके, दुसरी गोळी का तर? दुसरी गोळी का? सध्याला लागलो. रडतोयस? अगं कामावरनं काढलं. मी रडतोय, तू हसतोस. काय करायचं? तू पण हस. मी आता काय करू? आता तर कंप्लेंट द्यायला लागलो. कामावरनं काढलं. दूध नासलं. गॅस नीट लावला नाही. हे बरोबर लक्षात आहे. वाघ येईल, वाघ. वागणार मला राग येईल. ऐक ना हे. गौरवमोर एक नंबरचा नालायक काय आता त्याचं काय मध्ये? मध्ये टाकायला नेलं आणि हातात टाकलं. सगळे हसतात. सगळे हसतात. हसतोय, तू पण तू हस. वा वा वा, खरंच तुम्ही अफलातून आहात आणि शेरात सवाशेर आहात. दरवाजाची एक ॲडलिप त्यांनी उत्स्फूर्त घेतली, तू त्याला मात देण्यासाठी लगेच दुसरी उत्स्फूर्त ॲडलिप घेतलीस. क्या बात आहे. खरंच तुमच्यामध्ये ना नवरस सामावलेत असं मला वाटतं, जे टपाटप एक एक गोळी खाल्ल्यानंतर असं 2-3 सेकंदात असे उफाळून बाहेर येतात. क्या बात आहे. तुझी मालिनीबाई, क्या बात नमा. फार मजा आली. तुमच्या तिजोरीतला हा जो आजचा स्किटचा विषय होता, अफलातून होता. मजा आली. सुपर. जाणून घेऊया सरपंचांना कसा हा परफॉर्मन्स वाटला. ऑफकोर्स खूप आवडलेला आहे. किती आवडला हे विचारूया. सई, नमा तू कोण आहेस ग? कोण आहेस तू? आउटस्टँडिंग. म्हणजे मला असं वाटतं की तुमचं स्किट जेव्हा जेव्हा बघते तेव्हा तेव्हा मला बॅक टू बेसिक्स गेल्यासारखं वाटतं. एकूणच ॲबिलिटीज वाढवायला, जे स्किल्स वाढवायला ज्या काही गोष्टी प्रॅक्टिस म्हणून केल्या जातात त्या अनेक वेळेला तुमच्या परफॉर्मन्सेसमध्ये मी बघितल्यात. तसंच आज होतं की एक वाक्य वेगवेगळ्या इमोशनमध्ये बोलून दाखवणं. ब्रिलियंट कॉन्सेप्ट होती आणि म्हणजे असं गोळ्या देऊन कंट्रोल करता आलं असतं तर किती मजा आली असती असं मलाही वाटलं. आज सचिन सरांना आपण नेहमीच कॉम्प्लिमेंट करतो, पण आज तू आणि सचिन सर यांची टीम बनली आहे आणि त्यातून हे साकार झाले. तर सचिन सर तुमच्यासाठी जोरात टाळ्या. सुंदर परफॉर्म केलं. प्रसाद दादा तू पण प्रसाद दादा तू पण खूप अमेझिंग आहेस आणि म्हणजे तुझ्या जादूच्या पेटाऱ्यातून कधी काय निघेल याचा नेम नसतो आणि ते कायमच अनप्रेडिक्टेबल असतं आणि आजही होतं. आणि
अमेझिंग. मला खूप आवडला परफॉर्मन्स. प्रसाद. हे बघ, जगाने किती प्रयत्न केला ना प्रसाद, तर या नावातलं टॅलेंट बाहेर येतच. मला खरोखरच असं वाटतं की म्हणजे आत्ता हे स्किट चालू असताना असं वाटत होतं की 3च रस तू त्याच्यात इन्क्लूड केलेस. त्याच्यामध्ये काश 9 रस असते आणि 9 एपिसोड हे स्क्रिप्ट चालत राहिलं असतं तरीसुद्धा आम्ही तेवढंच एन्जॉय करत राहिलो असतो. आणि मला जेन्युनली असं वाटतं की एक प्रसाद खांडेकर नावाची एक गोळी तयार करावी, एक नम्रता संभेराव नावाची गोळी तयार करावी, आत्ताच्या सगळ्या सोकॉल्ड ॲक्ट्रेसेसना ती खायला द्यावी. म्हणजे 9 रस कशाशी खातात हे नट्यांना आणि 9 रस कशाशी लिहितात हे लेखकांना तरी कळेल. अप्रतिम कॉन्सेप्ट, अप्रतिम सादरीकरण आणि मॅडनेस तर तुमच्या दोघांमध्ये ठाई ठाई भरलेलाच आहे, काय वादच नाही. खूप आवडला मला, धमाल, मजा आली, खूप मजा आली. काय बोलू, थँक्यू सो मच. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य खुर्दचे विनोदवीर रसिका आणि मुकेश यांचं. खरं म्हणजे ना चहाची खूप तल्लप आली हो. आणि हे काय ओनली टी हाऊस, याला म्हणतात लेखकाची कमाल. म्हणजे इथे चहाची तलप आली आणि चहाच्या हॉटेलच्या समोरच उभा आहे मी. क्या बात आहे, क्या बात आहे. एक्सक्यूज मी. या आमच्या कस्टमर फ्रेंडली ओनली ची हाऊस मध्ये तुमचं स्वागत आहे. सर, आमच्याकडे चहाच्या खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. काय सांगता? कस्टमरची काळजी आणि त्यांच्या अपेक्षांची पूर्ती हीच आमची खरी. येस येस, मला माहिती होतं हो, म्हणून तर मी इथे आलोय. तुम्हाला माहिती आहे का, मला चहा प्यायला ना खूप आवडतं. हा, आजूबाजूचे लोक आहेत ना मला चहा बाज असं म्हणतात. हा, म्हणजे एकदा चहाची तलप लागली ना मला की चहा पाहिजे म्हणजे पाहिजे. Great, आणि sir. त्यात तुमच्या हॉटेलमध्ये म्हणजे फक्त चहाच मिळतो, म्हणून तर मी इथे आलोय. सर आमच्याकडे खूप व्हरायटी आहे चहाची. हो. 1 मिनिट दाखवा ना. सर, कुठला चहा घ्याल सर? 127 प्रकारचे चहा आहे. काय सांगता, हो 127? सर, यातला कुठला प्रकार घेणार तुम्ही? कुठले कुठले आहेत? बघा ना सर, स्पेशल टी, हा. प्रीमियम टी, हा, म्युन्सिपाल्टी, उलटी, पलटी, बंटी, घंटी. एक आंटी. मिनिट. हे बंटी, आंटी, घंटी, म्युन्सिपाल्टी, नाणे टी, काप, ह्या अशा चहाचे प्रकार आहेत ते? हो सर, ऍक्च्युली गंमत म्हणून नावं ठेवलेत, पण प्रत्येकात वेगळी अशी स्पेशालिटी आहे सर. तुम्ही म्हणत असाल तर मी सांगते ना. नाही मॅडम, म्हणजे ऐकेन मी सकाळपर्यंत तुमचं, पण काय आहे ना, मला आता चहाची खूप तल्लफ आली आहे ना. तुम्ही प्लीज जरा चहा द्याल का लवकर मला? हो सर. एक काम करा ना, ह्यातला आपला रेग्युलर नेहमी पितो तो चहा कोणता? प्रॉपर्टी. नेहमी सारखाच प्रॉपर्टी आहे सर हा. अच्छा, प्रॉपर्टी आहे का? बरं ठीक आहे. हे बघा, 627 आकडा लिहिला ना, त्याच्या समोरचा चहा द्या मला. सर, तो आकडा नाही, ती किंमत आहे त्याची. 627 रुपये. 627? येस सर. एवढी किंमत आहे त्याची? हो सर, तुम्ही ऑर्डर करून बघा, मग तुम्हाला कळेल त्याच्यातली स्पेशालिटी. आणि आमची सर्व्हिस बघून तुम्ही पुन्हा नक्की याल सर आमच्या या टी हाऊस मध्ये. ठीक आहे, तुझ्यासाठी एवढा खर्च करतो. म्हणजे तुमच्या चहासाठी एवढा खर्च करायला तयार आहे मी. किती? 627 रुपये म्हणालात ना? हो सर. ओके, 627. सर, 627 ते 657 रुपये करू का सर? का 657? सर, ते 30 रुपयात ना, ते आम्ही तुमच्यासारख्या गोरगरीब ओ माणसांना. गरीब काय, मी आलो होता गरीब. आय एम सो सॉरी. तुमच्यासारख्या माणसांकडून गोरगरीब माणसांना मी 30 रुपये दान करतो सर, मदत म्हणून. अच्छा, मदत. हो सर, पुण्य मिळेल सर तुम्हाला. करू ना 657 रुपये? ठीक, करा आता. काय मला ग्रेट सर. मग फायनल आकडा 700 रुपये मी डन करून ओ टाकते. जास्त होत आहे पुण्य, एवढं नको मला. नाही सर, हे वरचे 43 रुपयात ना, हा मी तुमचा इन्शुरन्स काढते. इन्शुरन्स कशाला? बघा ना सर, आता हा चहा पिऊन तुमचं समजा काही बरं वाईट झालं तर मग 50,000 रुपये मिळतील तुमच्या फॅमिलीला. 50,000? हो सर. नाही, पण मग तुमचा चहा पिऊन असं काही बरं वाईट होतं का? सर, काय हे? चहा पिऊन असं कोणाचं बरं वाईट झालंय का? तेच म्हटलं मी. अहो, चहा पिऊन कशी तरतरी येते. पण मग ते इन्शुरन्स. नाही, तरतरी येत असे तरी कधीतरी काहीतरी वाईट होऊ शकतं ना सर. म्हणून प्रिकॉशन म्हणून आपण हा इन्शुरन्स काढतोय सर. आता बघा सर, गाडी चालवताना आपण ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून सीट बेल्ट लावतो, पण प्रत्येक वेळी ऍक्सिडेंट होतच असं नाही ना सर. तसंच आहे, म्हणजे घरात चोरी होऊ नये म्हणून आपण दाराची कडी कुलप बंद करतो, पण
म्हणून चोरी दरवेळी होतेच असं नाही ना सर. बरोबर. तसंच आहे की बाळ होऊ नये नाही नाही कळलं precaution- कळलं मला कळलं सगळ्या गोष्टी कळल्यात मला. तसंच आहे सर, हे प्रिकॉशन आहे सर, म्हणून इन्शुरन्स. तर 700 रुपये डन सर. 700 रुपये पेमेंट कॅश नाही सर, कॅश नाही, आमच्याकडे ओनली कार्ड पेमेंट आणि आधी तुम्हाला पेमेंट करावं लागेल. सर या नाही इथे माझ्यासोबत या. ओनली कार्ड येस सर, प्लीज प्लीज कम हिअर. ओनली कार्ड कार्ड मध्ये पैसे हा? आहेत 1000 रुपये आहेत शिल्लक मध्ये. ग्रेट सर, द्या. हळूहळू तुटलं तर जात नाही ते एटीएम मध्ये पण हो हो सर, पासवर्ड प्लीज. 700 रुपयाचा चहा पिणार ग्रेट सर, ग्रेट. पेमेंट झालेलं आहे सर. हे तुमचं कार्ड. हा कार्ड सर आणा आणा पटकन चहा तर आणा मला आता नेक्स्ट स्टेप असणार सर. आता कसली स्टेप आहे सर चहा ऑर्डर करण्याच्या प्रोसेसची नेक्स्ट स्टेप अशी आहे सर. तुम्ही नॉर्मली चहासाठी किती साखर prefer- हा साखर ना मला 2 चमचे साखर टाका मस्त पैकी नाही सर, ते तुम्ही नाही ठरवायचं. मग? तुमची शुगर टेस्ट होईल आणि मग त्यावर ठरेल की तुमच्या चहात किती साखर टाकली काय जाईल. याला काय अर्थ आहे शुगर टेस्ट वगैरे मला 2 चमचे हो, चहा तसंच आहे सर. MD पॅथॉलॉजिस्ट गौरव मोरे प्लीज. MD pathologist Gaurav More is here. जस्ट मिनिट सर, काय? तुम्ही जरा हात पुढे करता. हात कशाला काय करा ना. हो का सर प्लीज हात पुढे करा. अहो नको नको कशाला करा ना sir. नको कशाला हात अहो, हात ऐका- पुढे करा आणि अहो, काय करा. करताय तुम्ही असं नसतं कुठे चहा पिताना आता तिथे बघा गौरव तिकडे काय मोरेंकडे. ह्यांच्याकडे बघा काय जरा. बघायचं अहो काय केलं ते काही नाही सर, ब्लड टेस्ट ना, ब्लड टेस्ट. जस्ट मिनिट. अहो पण काय ब्लड टेस्ट या सर, इकडे या. हा. चहा हवाय हो साधा मला गौरव मोरे Yes. हे घ्या. ठीक आहे मला रिपोर्ट सांगा यांच्या चहात किती साखर जाईल ते, आणि यांना चहाची तल्लफ आली जरा पटकन. लवकर Quick. चहा खूप बर. काय करताय चल चल ए चल चल चल. याचे ठोके वाजत नाहीयेत. ते इन्स्ट्रुमेंट आहे कसे ठोके वाजणार त्याचे इन्स्ट्रुमेंट आहे ना ते आय एम सॉरी. ह्याचे पण ठोके वाजत नाहीयेत. अरे ते कानात घाल ना ते तर ऐकू येईल ना ठोके काय कोण आहे हा आय एम MD pathologist. MD पॅथॉलॉजिस्ट या. अरे MD कॉलेजच्या कट्ट्यावर ह्याला कोण उभं करणार नाही आणि आणि काय पॅथॉलॉजिस्ट अरे पॅथॉलॉजिस्ट नाही फालतूलॉजिस्ट आहे हा याला फक्त अर्धा चमचा चहा द्या. सॉरी. काय Sorry काय डॉक्टरने आपली चूक मान्य केलेली आहे. जो सत्य बोलतो तोच खरा डॉक्टर. याला फक्त अर्धा चमचा साखर द्या. ओके अरे पण मला- 125 दाण्याच्या वर एकही दाणा याला देऊ नका. डन सर. अरे पण मला 2 चमचे साखर लागते म्हणून तुमची लागते. हे बघा हे अति होत आहे आणि हे काय होतं हे ऍडिशन होतं. हा? याचं स्पष्टीकरण मी देऊ शकत नाही. आय एम रिअली अरे सॉरी. काय अरे going. हा कोण आहे हे बघा मला तुम्ही सांगून ठेवतो तुम्हाला आधीच मला 2 चमचा साखर लागतंय म्हणजे लागते हो सर, पण आमच्या डॉक्टरनी सांगितल्यानुसार आम्ही हेल्पलेस आहोत सर. 2 नाही समजत. पटकन द्यावं मला चहा सर आपण पुढच्या प्रोसेस कडे जाऊ. आता आणि काय पुढची process आहे? सर मला सांगा, तुम्ही चहासाठी कुठलं दूध प्रेफर कराल, गाईचं की म्हशीचं? गाईचंच दे म्हशे ओके सर, म्हशीचं दूध चालेल. दे म्हशीचंच दे म्हशी भाऊ, द्या हो, Yes. पटकन द्या लवकर. म्हैस सिलेक्ट करता सर? म्हस सिलेक्ट करता म्हणजे काय प्रकार काय हा म्हणजे सर कसं आहे ना, आमच्या गोठ्यातल्या म्हशींचे फोटो यावर अपलोड केलेत, त्यातली तुम्हाला म्हैस सिलेक्ट करायची. त्या म्हशीच्या दुधाचा चहा तुम्हाला दिला अरे जाईल. काय यार असं कुठे असतं का म्हस सिलेक्ट करायची मग दूध अरे काय असं ना सर, बघा. अहो, काय सगळं एकसारखं दिसतंय ते ते तसंच असणार. बघा ना सर, कुठली म्हैस? बरं ठीक आहे चला ह्या म्हशीचं दूध द्या 112 हा, नंबर द्या, म्हैस? देऊ द्या, ओके, पटकन. जस्ट मिनिट. लवकर द्या हा चहा येस खूप येस. हॅलो, हा गोठा सुप्रिटेंडेंट वनिता खरात. हा वनिता 112 नंबर म्हैस. हा 1 मिनिट, मी तुला फोटो काय येस केलं? मी फोटो सेंड केलाय तुला, बघ आणि म्हशीला दाखवून घे. माझा हा? फोटो? हा हा. अगं नीट दाखव त्यांना. काय लो ओ माय गॉड. नाही. ओके ओके, जस्ट काय- काय- काय झा- काय झालं? काय सांगाल लवकर मला. सॉरी सर, ती म्हैस तुम्हाला दूध द्यायला नकार देते. का तिला तुमचा फोटो दाखवला, तिने म्या असं करून नकार दिला सर. अहो याला काय अर्थ आहे अहो सगळी निव्वळ फालतूगिरी आहे ही अहो माझा फोटो तुम्ही म्हशीला दाखवून नकार देते म्हणजे ह्याला काय अर्थ आहे सर म्हशींना पण काही चॉईस असते की नाही? नाही, आता मला काही चॉईस नाही म्हणून मी तुम्हाला माझा पार्टनर म्हणून स्वीकारलंय. हो, हो, काय नाही, बोलताय? पण प्राण्यांना पण चॉईस असते ना बघा, सर. तुम्ही माझा तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही काहीतरी वेगळा ऑप्शन सिलेक्ट करा सर. पटकन मला चहा द्या एक काम करा कुठली जिथली म्हस असेल ना तिला फोटो दाखवा तिच्याकडून दूध घ्या पण मला चहा द्या लवकर 1 मिनिट सर, माझ्याकडे एक ऑप्शन आहे. काय
आमच्याकडे एक म्हैस आहे, ती तुम्हाला नकार नाही देणार सर. का बरं? तिला मोतीबिंदू झालाय, म्हणजे तिला अंगूक दिसताना सर ती लगेच तुम्हाला होकार देईल. हं? तर मी पटकन द्या, पटकन द्या, चला Yes. पटकन घ्या. मोती बिंदू झालेली म्हैस असं बनिता, हा आपली मोतीबिंदू झालेली म्हैस. येस. आता काय करणार, अशाच ग्रेडची माणसं येतात ना हो आपल्याकडे. एक मिनिट, अशा हो, ग्रेडची म्हणजे आपल्याला काय? मॅनेज करावंच लागेल. हो येस येस, ते डन करून टाक. ओके, या या, बाय बाय. सर सर, तर मग आपलं चहाच्या दुधाचं फायनल झालेलं आहे, तर आता पुढची स्टेप सर. आता आणि काय पुढची स्टेप? सर चहासाठी लागणारं पाणी कुठलं असेल सर? हा म्हणजे नदीचं, टॅप वॉटर किंवा झऱ्याचं. अरे झऱ्याचं पाणी म्हणजे आता काय झऱ्याला माझा फोटो दाखवून विचारणार आहात का चहासाठी याला पाणी देणार का म्हणून? Oh my God, तुम्हाला कसं कळलं? अरे काय बोलते ही बाई, हे वेडी आहे का? नाही सर, कसं आहे ना, आमच्या हॉटेलच्या मागचा डोंगर आणि झरा असं सगळं आम्ही अगं विकत बाई नको मला पाणी तुझं. एक काम कर, मला अर्धा चमचा साखर दे, चहा पावडर दे, ती मी खातो, चावतो आणि आतल्या आत पोटला पोटात मिक्स करून घेतो, पितो चहा. नाही सर, तुम्ही प्लीज वेट करा, मी तुमच्यासाठी टॅप वॉटर सिलेक्ट अरे कसलं tap water? क्विकली तुम्हाला चहा येईल. लवकर लवकर चहा. सर बघा सर, तुमची ऑर्डर प्लेस झाली, अगदी 2 मिनिटात आता तुमच्याकडे चहा वा, वा, येईल. चहा, चहा. तोपर्यंत तुम्ही संगीत आणि नृत्याचा आनंद घ्या. एक मिनिट, हे कोण करणार आहे? सर मी नृत्य करेन ना तुमच्यासाठी. तुम्ही? नृत्य करत करत चहा सर्व करा करणार. करा पटकन करा. सर कुठलं नृत्य बघायला करा आवडेल हो, सर? कुठलंही करा पण चहा आणा. सर आसामी चहा पिता पिता आसामी नृत्य बघायला आवडेल, हो चालेल. पण ते मला नाही येत सर. तर मग कशाला ते सांगितलं? करणारी मुलगी येणार आहे रात्री, तोपर्यंत वेट करताल का? अहो, रात्रीपर्यंत कोण वेट करणार? आता चहाची तलप लागली मला. ओके नो प्रॉब्लेम सर. मला ना राजस्थानी घुमर नृत्य येतं, चालेल चालेल चालेल, करा करा, घुमर करा, सालसा करा, काही करा. सॉरी सर, सालसा नाही येत मला. ती करणारी मुलगी उद्या रात्री येणार. अरे कर बाई, घुमर कर, इथं लवकर कर, चल. नो प्रॉब्लेम सर. सर तुम्ही माझ्यासाठी 1 2 3 म्हणाल? 1 2 3 4. 4 नाही सर, 3 पर्यंत. अरे 1 2 3. 3. सर किंचाळून नका बोलू, नीट बीट मध्ये म्हणा. 1 2. अरे बोल ना तू, लवकर चहा ना मन. मी आणणार आहे सर. 1 2 3. सर काय केलं सर? सर इथे गिरकी झाल्यानंतर मी तुमच्याकडे येणारच होते, म्हणणारच होते, बाबूसा आलासा, बसासा, चहासा घेसासा. काय केलं सर? सगळा चहा सांडलास असा? दिस इज नॉट फेअर ससा. आता हा चहा सांडला ना, त्याचे 50 रुपये फाईन भरावे लागेल सर तुम्हाला. 50 रुपये फाईन? हो, आणि नवीन चहाची ऑर्डर द्यायला हे मेन्यू कार्ड बघा ना, तर काहीतरी व्हरायटी ऑर्डर करा मी सर. सोडली चहा. अहो. मला चहाच नाही प्यायचा Sir, this is not मला fair, चहा sir. आवडतच नाहीये. ऐका, sir. नकोच मला. वा वा मित्रांनो, तुमचा परफॉर्मन्स बघून खरंच मला सुद्धा चहाची तलब झाली. सरपंच, मला कौतुक करावंसं वाटतंय आज मुकेशला स्लिप डिस्कचा खूप त्रास होतोय. म्हणजे त्याला इथं उभं राहणं सुद्धा शक्य नव्हतं, तरी देखील आज त्यानं हा परफॉर्मन्स केला, इतक्या एनर्जी लावून केला. मित्रा, क्या बात है, हॅट्स ऑफ. सई, मुकेश, मला असं वाटतं की तुझे चांगले चांगले परफॉर्मन्सेस आम्हाला जर बघायचे असतील तर तुला स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे, पहिली गोष्ट. आणि कुठलीही गोष्ट लाईटली घेऊ नको. स्लिप डिस्क तर अजिबातच नाही. छान झाला परफॉर्मन्स. म्हणजे आजकाल आपण किती डिटेल्समध्ये घुसलेलो आहोत विनाकारण. ह्याचा एक छान प्रत्यय आला, ती एक बाजू तुम्ही फार मस्त मांडली. म्हणजे आपल्या घराच्या शेजारच्या शेतात काय पिकतं ह्याच्याकडे लक्ष नसून आपल्याकडे बाहेर ऑर्गॅनिक लेबल्स लावलेलं काय खाणं आहे याच्याकडे आपलं लक्ष आहे, अनफॉर्च्युनेटली. आणि ते खूप तुम्ही छान प्रकारे मांडलं, मला ते खूप आवडलं. कॉंग्रॅच्युलेशन्स, छान झालं आहे परफॉर्मन्स. आणि विशेष कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण तू अशा अवस्थेतही खूप एनर्जेटिक, म्हणजे मला माहिती आहे की पाठ गेली तर माणूस जवळजवळ त्याला काही म्हणजे सुचत नाही काही, तरी तू आज इथे आहेस. दॅट्स द स्पिरिट. आय थिंक ह्या मंचामुळे हे स्पिरिट एक क्रिएट झालं आहे आणि त्याला माझा सलाम. सरपंच प्रसाद. मुकेश, रसिकाच्या आणि रसिकांच्या पाठबळावरच तू उभा आहेस. आय हाय, क्या बात, क्या बात. आणि ही तुझी निष्ठा, ही तुझी तडफड, ही तुझी पॅशनच तुला तुझ्या चाहत्यांच्या पर्यंत नेऊन पोचवणार आहे. कौतुक वाटतं मला तुझं. या परिस्थितीत तू उभं राहून परफॉर्मन्स करणं, इट्स नॉट अ जोक. काय वेदना असतात आणि काय त्रास होतो, आय कॅन अंडरस्टँड.
सो तुझ्या पॅशनसाठी माझ्याकडून खरं तर टाळ्या. थोडंसं अतिशयोक्तीपूर्ण असं हे प्रहसन होतं आत्ताचं. आपण आजकाल बघतो की नुसतं आपण मोबाईलवरती एखाद्या ॲपवरनं सिनेमाचं तिकीट जरी बुक करायला लागलो त्याची तिकिटाची किंमत असते 100 रुपये, मग इन्शुरन्सचे 40 रुपये लावतात, मग तिकडेच पॉपकॉर्न आणि याचा कॉम्बो असतो त्याचे 200 रुपये लावतात, आणि मग कुठल्या तरी सेवाभावी संस्थेला 5 रुपये इटून असं करून फायनली याची किंमत खूप येते आणि मग ते आपलं सगळं चेक करायला लागतं. ही खरोखर परिस्थिती आहे आणि ते जरा अतिच करतात आणि त्यामुळे हे अतिशयोक्ती पूर्ण असं हे स्किट होतं. सादरीकरण छान होतं, मी खूप एन्जॉय केलं आणि तुम्हाला दोघांना ऑल द बेस्ट. जाणून घेऊया गुण. सई 9.5 गुण. प्रसाद 9 गुण. मित्रांनो, अंतिम सामन्यामध्ये तुम्ही दमदार परफॉर्मन्स करावा अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी तू लवकर बरा हो. तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा. थँक्यू. तर मंडळी, अशा सगळ्या धमाल परफॉर्मन्सेस नंतर आणि गप्पांनंतर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण हास्याची ही मात्रा उद्याही अशीच रंगणार आहे. तर बघूया हास्य खुर्दच्या आव्हानाला हास्य बुद्रुक काय उत्तर देत आहेत आणि कोण ठरतायत ह्या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार. तेव्हा भेटूया उद्या रातच्याला आपल्या नेहमीच्या वक्ताला, जिथे मिळते तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.